पप्पा आणि मी इथं झोपलोय. आता सकाळचे वाजले, किती वाजले तो 5 वाजले. नको बा, सकाळचे 5 वाजलेत आणि खूपच खूप गार लागतंय. काकडायला झालंय पार. आणि आता आपण आंघोळ करायला कुठे जाणार हो? नदीवर. नदीवर आंघोळ करणार होता? हो. आंघोळ पाहिजे सावकाश करायची, 9-10 वाजता करायची. हा, मग तसंच करू ऊन आल्यावर. आता काय गार लागतंय. 6 वाजता निघा पाहिजे होतं रे, विनाकारण उठत होते. प्रियंका आणि बघा आई नदीवर. कुठल्या नदीवर? वीर नदी. वीर नदी. आता सकाळचे वाजलेत 6:45 आणि आता आम्ही चाललोय घोडं उड्डाणाला. तिथे आंघोळ वगैरे करणार आणि परत माघारी मंदिरात जाणार. मंडळी, रात्रभर पण झोप नव्हती, आता पण नाही, झोप आलेलीच नाही. करायला चाललंय काय? घोडं उड्डाण 5 मैल चालत आलोय. सकाळी 5 वाजल्यापासून चालतोय, अजून पोचलो नाही, आता पोचू. घोडे उड्डाणला जवळजवळ आता म्हणजे पोचलोच. हे बघा, हे समोर मंदिर आहे, दाखवतो तुम्हाला पुढं. पप्पा पोचले पण असतील. आई बघा मागे दिसते इकडं. तर मंडळी, फायनली आता आम्ही मंदिरात पोचलो. चालत चालत सकाळ पण झाली. आता जायचं आंघोळ करायची. इकडे बसलेले आहेत. त्याने फायनली आम्ही मंदिरात आलेलो आहे आणि इथं आता आंघोळ्या करायच्या. 5 मैल. किती? 5 मैल चाललोय. पाय ठीक आहेत ना? ठीक आहे, आता काय. येथे आलं की भक्त आणि देव यांच्यातील नातं खूप स्पष्टपणे जाणवतं. येथे लोक आपल्या सुखदुःखासह देवाला प्रार्थना करत आहेत, पण विश्वास एकच आहे, श्रीनाथ मुस्कोबादे. भक्तीमध्ये खूप शक्ती असते आणि ती इथे प्रत्येक भक्ताच्या चेहऱ्यावर जाणवते. जेवणाची करून येतो, जेवणाची.
लावायचंय आरसा द्या ना मोबाईलचा चाटतीस ना पाया पडायला जायचं हो द्या ना मोबाईल मोबाईल झाला स्मार्ट वाले. नमस्कार मंडळी. तर आज आपण आलो आहोत महाराष्ट्रातील पवित्र आणि श्रद्धेचं स्थान असलेल्या वीर या क्षेत्रामध्ये. वीर हे ठिकाण श्री मस्कोबानाथ देवाचे प्रमुख स्थान म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातील हजारो भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. हे ठिकाण पुणे जिल्ह्यात नीरा नदीच्या परिसरात वसलेलं आहे. इथलं वातावरण खूप शांत, आध्यात्मिक आणि भक्तीने भरलेलं आहे. श्री मस्कोबा देवांना भगवान शिवाचे भैरव रूप मानलं जातं. भक्ताच्या श्रद्धेनुसार मस्कोबा देव गावाचे रक्षण करतात आणि भक्ताच्या नवसाला पावतात. दरवर्षी येथे मोठ्या उत्साहात धार्मिक कार्यक्रम साजरी केले जातात. जसं की देवाची यात्रा, हळद समारंभ, देवाचे पारंपरिक लग्न, मिरवणूक आणि भजन कार्यक्रम देखील. आणि यावेळी पूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भरून जातो. वीरक्षेत्र हे फक्त मंदिर नाही, तर महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृती आणि परंपरेचे सुंदर उदाहरण आहे. इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला मनःशांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते असं मानलं जातं. तर मंडळी, हे देवाच्या घोड्यांच्या टाचांच्या इथे खास महत्त्व आहे. इथे देवाच्या घोड्याने उडी मारली होती आणि इथे नृत्य केलं होतं. त्याच्या टाचा इथे स्पेशल सेपरेट असे कंपाऊंड करून ठेवलं आहे आणि इथे माणसं दर्शन घ्यायला येतात. तसंच इथे मस्कोबाचं छोटंसं असं मंदिर गेलं आहे. मग नंतर आम्ही मंदिरात प्रसाद होता त्या ठिकाणी परतलो. ए पंगत बसली. प्रसाद ग्रहण. झालं का प्रसाद खाऊन झाला. आता आता थोडा आराम करायचा. दादा धनगरी गजी नृत्य बघायची मजाच वेगळी.
वीरच्या मस्कोबा मंदिरामध्ये या ठिकाणी 5 मानकरी आहेत. 4 जणांचा नैवेद्य हा बकऱ्याचा असतो आणि एकाचा नैवेद्य हा गोडा असतो. सन क्रिएशन कशा व्हिडिओ हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा कल्पना अँड सन क्रिएशन यूट्यूब वाहिनी. धन्यवाद.